हाय मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण मळी घेऊन झुरी आहे ना, या झुरीला मासे पकडायला आलो आहे. कारण या डबकामध्ये मित्रांनो खूप मासे आहेत आणि अजून आपल्याला त्यावरती पण थोडेफार भेटतील. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी खाली आणि वरच्या बाजूला मळी लावून ठेवू. शक्यतो मित्रांनो आपण गाळा आणायला जाऊया, म्हणजे जेणेकरून आपल्याला कमी मेहनत करावी लागेल आणि मासे पण भेटतील. तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये किती मासे आहेत ते. हे बघा मित्रांनो, याच्यामध्ये खूप मासे आहेत. एवढे मासे मित्रांनो या डुबकीमध्ये आहेत. आणि आपण आता इथं या खाली इथं आपण मळी लावून ठेवू. या ठिकाणी इथे एक लावू आणि वरच्या बाजूला एक लावू मित्रांनो. आणि आपण 2 मळी घेऊन आलो आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो, आपण 2 मळी घेऊन आलो. आणि मित्रांनो आता आपण पहिले मळी लावून घेऊ आणि नंतर इथं रानामध्ये गाळाचं झाड आहे, तिथं जाऊ आणि बघू आपल्याला तिथं गाळा भेटतात का. भेटले तर मित्रांनो अति उत्तम होईल. चला मित्रांनो, आपण मळी लावून घेऊ पहिले. मित्रांनो आपली एक मळी लावून झाली बघा. आणि आपण तोंड आहे ना त्या वरच्या बाजूला केलं आहे, एकदम वरच्या बाजूला केलं आहे आणि मागची बाजू खालच्या बाजूला केली. म्हणजे मित्रांनो हे बघा, ही जे मासे येतात ते आपल्याला भेटतील. त्यासाठी मित्रांनो आपण अगोदर मळी लावून घेतली आणि आता मित्रांनो वरच्या बाजूला एक लावून घेतो. हिचं मित्रांनो आपण तोंड खाली केलं आहे आणि मागची बाजू वरच्या बाजूला केली. चला मित्रांनो, आपण आता गाळा आणायला जाऊया. मित्रांनो आपण गाळात आणले. आता बघू इथं तेच बघू. आणि मित्रांनो आपल्याला बऱ्यापैकी गाळे भेटले, तरी पण मित्रांनो खूप उशीर झालेला आहे आपल्याला. मित्रांनो आपल्याला फक्त आता 10 मिनटं भरपूर झाले. 4 ते 5 मिनटं आहे मासे पकडायला. कारण मित्रांनो हे मासे फक्त ही बघा, हे लगेच आता मित्रांनो नितळ पाण्याला लगेच जिवंत होऊन जाते. मित्रांनो लय कडू पाणी झालं.
मित्रांनो आता मासे सावध झाले, एवढा सगळे जिवंत होऊन गेले आता. एक पण मासा मित्रांनो आपल्याला मोठे साईजचे तर भेटलेच नाही. हे बघा हे दिसतात मोठाले, ते आपल्याला भेटलंच नाही. त्यांना मित्रांनो काय असं झालं नाही. हे सगळे जिवंत झाले. आता आपल्याला मित्रांनो 5 ते 6 मिनटं भेटले ना, त्याच्यामुळं हे पळायला लागले. हे सगळं मित्रांनो आता जिवंत झाले. आणि आता आपण पण जाऊया, कारण आपले गाडं 4-5च राहिले. आणि मित्रांनो मासे तर भरपूर आहेत, ते निघत नाही आता. बघ मित्रांनो आता आपल्या 2 मळ्यामध्ये किती मासे आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. आपण काय एवढे पकडले नाही, इथे थोडेसे पकडलेत आणि या ठिकाणी थोडेसे पकडले. आणि मित्रांनो आपल्याला एकदम छोटे छोटेच भेटलेत. मोठाले सगळे जिवंत होऊन गेले, छोटे पण जिवंत होऊन गेले आणि मोठाले पण. ते बघू आता मित्रांनो, आता मळीकडे बघू. 2 मळीमध्ये आपल्याला किती मासे भेटतात ते. मित्रांनो आपण अगोदर हे मासे गोळा करा, एकदम छोटे आहेत. मित्रांनो हे आपण कुठेतरी ठेवून देऊ, कधी आलं तर काम नाही ते. चला मित्रांनो आपण आता आपलं मध्ये आहे मित्रांनो थोडंफार. मध्ये किती मित्रांनो समजलं. बघू आता किती आहेत आपल्याला, कारण मित्रांनो थोडीफार मेहनत करावी लागली. आता बघू आपल्याला
हे बघा मित्रांनो, आपल्याला गाळाचे गाळ कुठून एवढे मासे भेटले. मित्रांनो मासे भरपूर भेटलेत, पण एकदम छोट्या साईजचे भेटलेत. आणि मित्रांनो आपण जे डुबकं मारलं त्याच्यामध्ये मोठाले मासे तसे राहून गेले. आपल्याला फक्त हे छोटे छोटे मासे भेटलेत. मित्रांनो तरी पण बऱ्यापैकी मासे आहेत हे. मित्रांनो आपण जे आता गाळाने डबकं मारलं ते डबकं आपण बरेच दिवस झालं बघितलं होतं. आणि एकदा मित्रांनो आपण आठवण्याचा प्रयत्न केला होता, पण तो काही सक्सेस झाला नाही. कारण त्या डबक्याला मित्रांनो वरच्या बाजूने पाझर आहे पाण्याचा, त्याच्यामुळे काही सक्सेस होऊ शकलं नाही. आणि आज आपण गाळा घेऊन आलो होतो तेच डबकं मारायला. आणि मित्रांनो आलो ते पण एकटेच. कारण मित्रांनो गाळ घेऊन आलो त्याच्यासोबत कोणतरी पाहिजेच. कारण जेवढे मासे फटाफट वेचता येतील तेवढे मासे आपल्याला भेटतात. कारण ते मित्रांनो जास्त टाईम बेशुद्ध अवस्था राहत नाही. नितळ पाणी आलं का ते लगेच शुद्धीवर येऊन पडून जातात. आणि मित्रांनो आज आपल्याला भेटले पण जरा छोटे साईजचे मासे भेटले. आणि ते पण मित्रांनो जास्त काही नाही, थोडेफार भेटले. आणि मित्रांनो पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो गाळाचा वापर करून आपण वाई कशी पकडतो ते. तसे मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर नाही नसाल तर प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया मित्रांनो पुढच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये.